नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे सावी आणि धैर्य मस्तपैकी मिळून पूजा करतात. आता इकडे त्या बायका त्यांची दृष्ट काढत असतात आणि बोलत असतात, खरंच पोरगी फार नशिबाने म्हणून हिला इतका जीवाला जीव लावणारा नवरा भेटला. आता इकडे सावी बोलते, आता हे काय करायचंय? आता हा धागा घेऊन असं झाडाला गोल गोल फिरायचं? त्यावर आता इकडे तो बोलतो हो. आणि आता इकडे ती बाई लगेचच त्यांना भिंडळं देते धाग्याचं आणि आता इकडे ते दोघंही फिरत असतात. आता तिकडे दामिनी तिथे पोहोचलेली असते. तिचं लक्ष जातं धैर्य आणि सावीकडे. ती बोलते, अरे हे तर दोघं इथेच आहे, मग ही इरा कुठे असेल? आणि म्हणून आता इकडे इरा मनातल्या मनात बोलत असते, धैर्य या पोरीमध्ये असं काय आहे हो की तुम्ही हिच्यावर इतकं जीव ओवाळून टाकता? आणि आता इकडे धैर्य जो असतो तो आता इकडे बिंडळा घेऊन आता इकडे तो समोर समोर चलत असतो. इकडे मागून सावी, पण आता एकदम सावीचा पाय घसरणार, एकदम ती पडणार. तितक्यात आता इकडे धैर्य तिला सावरतो. आता इकडे त्यावर सगळ्या बायांना भीती वाटते, पण आता इकडे त्यावर तो बोलतो, सावी बाळा आरामाने ना थांब, एक काम कर, तू हे बिंडळा पकड. आणि आता इकडे तो तिच्या मागून तिला फिट्ट पकडतो दोन्ही हातांनी आणि आता इकडे हे परत फेऱ्या मारायला चालू करतात. आता इकडे धैर्य हे सगळं बघून इकडे इरा बोलते की धैर्य आता हे सगळं मला मला नाही बघवणार. आणि म्हणून आता इकडे ती इकडे सावीवर निशाणा धरून ठेवते. आता इकडे धैर्य आणि सावीच्या फेऱ्या होतात. आता इकडे धैर्य तिथे उभा राहून ना तिकडे देवाकडे प्रार्थना करतो की सावी मी कायम तुझ्या सोबत राहीन, हेच काय 7 जन्म मला तूच हवीस. आणि तिकडे तो असं सगळं काही बोलत असतो. आता इकडे त्यावर तो असाही बोलत असतो की सावी जर तुझ्यावर काही संकट आलं तर त्याला आधी मला सामना करावा लागेल. इकडे सावी मनातल्या मनात बोलत असते की देवा धैर्यांना असंच माझ्यावर प्रेम करू दे, असंच माझ्या पाठीशी उभं राहू दे. आणि जेव्हा त्यांना मुजुमदार म्हणजे दामिनी मुजुमदारचं त्यांच्या आईचं जेव्हा सत्य माहिती पडेल तेव्हा सुद्धा त्यांचं माझ्यावर असाच विश्वास राहू दे, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. आता इकडे यांची तर ही सगळी पूजा होते. आता इकडे इरा जी असते आता एकदम सावीवर म्हणजे सावीला शूट करणार तितक्यात तिकडे दामिनी तिच्या हातातली बंदूक खेचते आणि बोलते, काय करत होतीस ती? आणि आता इकडे तिला वडत आता इकडे दुसरीकडे आणते. आता इकडे त्यावर इरा बोलते, आत्या आत्या माझा हात सोडा. आणि तुम्ही हे काय करत होतात? का वाजवलं तुम्ही त्या सावीला? काय हो, तुम्हाला ती सावी सून म्हणून हवी आहे का? खरंच असं काही असेल ना मला सांगून टाका, म्हणजे मी धैर्यांना सगळं काही सत्य सांगते तुमच्याबद्दलचं. आता इकडे त्यावरती बोलते, गप्पा बस ग. आणि हे काय चालवले तू? अगं तू विचार कर ना, हे सगळं तू केल्यावर तुला काय धैर्य घरात ठेवेल? अगं तुझा तिरस्कार करेल, तिरस्कार. तुला काही कळतंय का? हे बघ, मला सुद्धा ना ती ब्याद आपल्या घरात नकोय, आपल्या घरात काय आयुष्यात नकोय, या जगात नकोय. आणि तिचा तर मी व्यवस्थित बंदोबस्त केलाय, पण तू माझ्यावर जराशी विश्वास ठेव. आणि तिकडे ती तिलाच गप्प बसवते. आता इकडे सावी आणि धैर्य घरी येतात. आता इकडे घरी आल्यावर आता इकडे सावीकडे आरशासमोर उभी राहते आणि ती स्वतःला निहारत असते. तिला मंगळसूत्र वगैरे ते घातलेले पाहून तिला आठवते की धैर्याने कशा प्रकारे तिची तयारी करून दिली. आता हे सगळं आठवून तिकडे ती मनातल्या मनात लाजत असते. आता इकडे ती आरशासमोर उभी राहून बोलते की धैर्य खरंच मला ना तर असं वाटतंय ना, मी केव्हा तुम्हाला घट्टी मिठी मारते आणि सगळं काही सांगते की माझी मेमरी परत आली आहे आणि मला सगळं काही आठवतंय. असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता करावं, पण मात्र मी नाही करू शकत आहे. आणि खरंच आय लव्ह यू धैर्य. आणि असं म्हणून तिकडे ते गोल गोल फिरत असते. आता इतकंच नाही तर तिकडे धैर्य येतो. आता तिकडे त्यावरती बोलतो, सावी तुला सगळं आठवलंय? तू माझं नाव घेतलंय? आता तिकडे त्यावरती बोलते, हो धैर्य हो, मला सगळं आठवलं, तू मी आपलं प्रेम सगळं काही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो तिचा हात धरतो. आता इकडे ती लाजून समोर जाते. आता हे बघून इकडे तो बोलतो की सावी तुम्ही आता काय बोललात? त्यावर आता इकडे ती बोलते, नाही बोलणार मी. त्यावर आता इकडे तो बोलतो, सावी माझ्याकडे बघून, माझ्या डोळ्यात बघून बोला बरं की तुम्ही माझ्यावर. आता इकडे त्यावरती बोलते नाही. धैर्य जो असतो तो आता एकदम सावीला जोरात हाका मारतो, कारण आता इकडे सावी तिच्या स्वप्नांमध्ये असते. त्यावर आता एकदम ती जागेवर येते, भाण्यावर येते. आता इकडे धैर्य बोलतो, सावी तुम्ही काय बोलत होतात? आय लव पुढे बोला. आता इकडे त्यावर ती बोलते की आय लव्ह आईस्क्रीम, मला ना फ्रेंड आईस्क्रीम खायची आहे, दे ना मला. आता इकडे त्यावर तू मनातल्या मनात विचार करतो की मी पण ना खरंच काही पण आशा लावून बसतो. आणि आता इकडे तो बोलतो, सावी बाळा नाही ग, आता बघ बाहेर पाऊस पडतोय ना, जर आईस्क्रीम खाल्ली ना तर ताप येणार, सर्दी होणार. आता इकडे त्यावरती बोलते, नाही मला नाचते होत. त्यावर आता इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे, आधी आपण जेवण करून घेऊया, नंतर मग आईस्क्रीम खाऊया, ठीक आहे. आता इकडे खाली जी असते, आता इकडे नीता जी असते मस्तपैकी तिचं म्हणजे काम करत तिकडे गाणं गुणगुणते. आता इकडे तितक्यातच तिथे दामिनी त्यांनी बोलते, काय ग झालाय वाटते सगळा स्वयंपाक? मस्त मस्त गाणं वगैरे गुणगुणणं चालू आहे. त्यावर आता इकडे ती बोलते, हो आई सगळं झालंय. आता इकडे त्यावरती बोलते, जा मग जा ताटं लावायला घे. आता इकडे त्यावर ती बोलते, काय काय केलंय आज?
त्यावरती सांगते की पुरणपोळी, कटाची आमटी सगळं काही. आणि सावीसाठी खास करून मी सूप केलाय, कारण ती आज दिवसभरांपासून काहीच खाल्ली नाही. म्हणजेच तिच्या तोंडाला चव येईल ना. आता इकडे त्यावर दामिनी बोलते, बरं ठीक आहे. जितकं तुम्ही माझं काम चांगलं करत नाही ना, तितकं सावीचं करताय. चांगलं आहे. आता इकडे त्यावरती बोलते की जा ताटं लावायला घे, मी इकडे आमटीकडे बघते. मी लक्ष देते. त्यावर आता इकडे नीता मनातल्या मनात विचार करते की आई केव्हापासून स्वयंपाकात लागले. आता इकडे ती तर बाहेर जाते. पण आता इकडे दामिनी जी असते, आता इकडे सावीच्या त्या सूपमध्ये आता इकडे ते विष टाकते. आणि आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते की सावी आता तुझं हळूहळू मरण येतंय. आणि आता इकडे ती ढवळत असते ते सूप. आता इकडे नीता आल्याबरोबर बोलते, आई तुम्ही हे काय करताय. आता इकडे त्यावरती बोलते काही नाही. त्यावर आता इकडे ती बोलते, नाही तुम्ही ते सूप ढवळत होतात ना म्हणून म्हटलं. त्यावर आता इकडे ती बोलते, काही नाही, सूपमध्ये जरा मीठ कमी पडलं होतं म्हणून टाकलं. आता इकडे त्यावरती बोलते, अगं बाई असं हो का, थांबा थांबा मी एकदा टेस्ट करू का. त्यावर आता इकडे ती बोलते, नाही नाही हे बघ मी व्यवस्थित केलंय. आणि जर त्याच्यात मीठ नसतं तर सावीने प्यायला नसते ना. आणि हे बघ आता हे जे सूप आहे ना ते कोणालाच देऊ नको, फक्त तिलाच दे. आणि आता असं सांगतात. आता इकडे त्यावर सगळेजण इकडे जेवायला बसलेले असतात. आता इकडे धैर्य आणि सावी सुद्धा आलेले असतात. आता इकडे दामिनी जी असते ती बोलते, धैर्य जरा लवकर यायचं ना. अरे सावीला भूक लागलेली असेल ना आणि तिला गोळ्या वगैरे घ्यावा लागतो. आता इकडे त्यावर दामिनी बोलते की इरा जा धैर्यला वाढ. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, नाही आई मला उपवास आहे. त्यावर आता इकडे इरा बोलते, अहो धैर्य तुम्ही असं काय करताय, सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, मी तुमच्यासाठी काही करून आणू का. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, नाही म्हणता ना मला काहीच नकोय. आता इकडे दुसरीकडे रीना आणि पराग आता इकडे ते विचार करतात की सावीकडे जायचंय, पण या टायमाला सगळेच तिथे असतात. आता इकडे रीना बोलते, पराग मी काय म्हणते, आपण तिथे या टायमाला गेलो आणि जर काही मॅटर वगैरे झालं तर. त्यावर तिकडे तो बोलतो, तू इतकं कशाला काळजी करतेय, तू जरा शांत बस बरं. आणि थांब मला सगळं आदलं का म्हणजे चेक करू दे सामान. सावीने जे जे सांगितलं ते. आता इकडे तो बघतो की म्हणजेच पेपर घेतले, चॉक घेतलाय, सगळं काय घेतलंय. आता इकडे तो बोलतो, ओ शिट शिट शिट. त्यावर आता इकडे रीना बोलते, काय रे काय झालं. अरे मोबाईल तेच तर मेन होता ना. त्यावर आता इकडे ती बोलते, हे बघ हे मी केलाय मोबाईलचा बंदोबस्त. त्यावर तिकडे तो बोलतो, अगं हा जुना कशाला, मला सांगायचं ना मी नवीन दिला असतं तिच्यासाठी. त्यावर तिकडे रीना बोलते, अरे कशाला, जर नवीन दिला असतं आणि अगाऊ कुणाच्या हातात लागलं असतं तर डाऊट आला असतं की. त्यावर तिकडे ती बोलते, नाही कोणाच्याच म्हणजेच तू टेन्शन घेऊ नको बरं. आणि आता इकडे त्यावर पराग बोलतो, मग हा बंद वगैरे पडणार नाही ना. त्यावर तिकडे रीना बोलते, तू काळजी करू नको, काही बंद वगैरे नसतो पडत. आणि मी आपल्या दोघांचा नंबर यात सेव्ह केलेला आहे, जेव्हा सावीला वाटेल तेव्हा ती आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकते. आता इकडे हे दोघंही तिकडे मुजुमदारांच्या घरी जायला निघतात. आता इकडे सगळे जेवायला बसलेले असतात. आता इकडे दामिनी बोलते की स्पेशल सावीसाठी सूप केलंय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते की घे वाढ त्याला. आता इकडे त्यावर म्हणजेच आता इकडे सावी जी असते मनातल्या मनात विचार करते की धैर्य मी तुमच्यासाठी उपवास धरलाय आणि मी असं कसं सोडू बरं, आणि मी तुम्हाला कसं सांगू. आता इकडे त्यावर दामिनी बोलत असते, अरे धैर्य तू उपवास सोडला तरी चालेल. त्यावर आता इकडे तो बोलतो, नाही आहे आता मी धरलंच आहे तर पूर्णच करणार. आता इकडे सावी नकारच देत असते. आता हे पाहून इकडे धैर्य वाटीमध्ये सूप सर्व करतो आणि स्वतःच्या हाताने तिला देत असतो. तर आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे धैर्य जो असतो सावीला स्वतःच्या हाताने भरवत असतो. आता इकडे त्यावर दामिनी बोलते की वा सावी वा, आता धैर्याच्या हातूनच तुझं मरण येणार आहे. अजून मला काय तेच तर हवं होतं ना. तर आता प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय, आता इकडे सावी तो सूप पेईल का, आणि खरंच या सगळ्यांमध्ये तिचं काही बरं वाट होईल का, काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.